आज आपण पालक वरण करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, एक जोडी पालक घेतला आहे. ते स्वच्छ कापून घ्यायचं आहे, म्हणजे धुवून कापून घ्यायचं आहे. नंतर 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात पालक घातलेला आहे आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजलेली घालायची आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या होत्याच्या रईच्या सहाय्याने घोटून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये चांगलं 2 चमचे तेल घ्यायचं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घ्यायची, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या. छान तळून झाल्या की 1 कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, तो पण छान आपल्याला पारदर्शक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घालायचा आहे त्यामध्ये 1 टोमॅटो, तो पण आपल्याला मेल्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये हिंग आणि अर्धा चमचा हळद. नंतर घालायचं आहे 1.5 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे. त्याने काय होईल, चव खूप छान वरणाला येईल. कोथिंबीर घालायचं आहे थोडासा आणि नंतर शिजलेली डाळ पालकाची जी आहे ती घालायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि खळखळून छान उकळी होऊ द्यायची आहे. तर ते छान उकळी येण्यासाठी आपण कढईमध्ये ठेवलेलं आहे. नंतर तुम्ही इथे बघू शकता गरमागरम भात आणि वरण एन्जॉय करा.